हरि ओम. ओके. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. श्वास पूर्ण सोडा. रेग्युलर श्वास घ्या. डोळे बंदच ठेवा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. ओके. आता काल आपण 6वा अध्याय सुरू केला. Yesterday we started our 6th chapter. आणि आता 6th chapter मध्ये कृष्ण जेव्हा अर्जुन जेव्हा कृष्णाला म्हणतो की मला पण असं बनायचंय योगी, ज्याचं इंद्रियांमध्ये जास्ती लक्ष नसतं आणि ज्याला आत्म दर्शनाची संभावना असते, तर असं मला तू सांग ना मी कसा होऊ शकतो, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा काल आपण ऐकलं की कृष्ण म्हणतात की तुझ्या मनात ही इच्छा झाली याचा अर्थ तुला विषय वस्तूंमध्ये इंटरेस्ट निघून गेला असणार आणि तुला वैराग्य ह्याच्याबरोबर वैराग्य आलेलं आहे, म्हणून मी तुला आता ते सांगतो. कारण कृष्ण अर्जुन म्हणतो की तुम्ही सांगाल ते मी करीन, तुम्ही जसं जसं मला स्टेप सांगाल तसा तसा मी अभ्यास करीन, मी प्रॉपर फॉलो करीन, असं. बरोबर आहे ना? तर काल आपण बघितलं की त्यांनी कसा आपण प्रदेश जिथे आपण साधना करू शकतो,
शांतपणे जिथे मन रमेल, जास्ती तिकडे आवाज नाही पाहिजे, जास्ती शांतता नाही पाहिजे. शांतता म्हणजे अशा ठिकाणी नाही की जिथे भीती वाटेल. दुसरं म्हणजे कोणी प्राणी वगैरे असे दिशे चालत असेल तिथे बसायचं नाही, तर बसल्यावर आपल्याला भीती वाटेल, हा येईल की काय आपल्याला खायला, राइट? सो वी हॅव टू बी व्हेरी, व्हेरी अवेअर की इट हॅज टू बी अ कम्फर्टेबल, सिक्युअर प्लेस इन अदर वर्ड्स. या? तर आता पुढे काय बोलतात, आता आज आपण वाचू, ऐकू तर कुंडलिनी योग हा एक मार्ग आहे. योग मार्ग जे योगी प्रॅक्टिस करतात, अभ्यास करतात. त्या मार्गाबद्दल इथे नमूद केलंय. तर हा मार्ग बराच अट्रॅक्टिव्ह लोकांना, अरे कुंडलिनी योगा करूया, असं खूप प्रचलित आहे. पण हा खूप सांभाळून करावा लागतो गुरुच्या अ, नेतृत्वाखाली. पण आपण इथे फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय आणि ही त्यांची स्वतःची प्रचिती, अनुभवाचं इथे एक्सप्रेशन आहे. तर ही जी शक्ती आहे ती प्रत्येकाच्यात आहे. गरीब भिकारी असू दे किंवा राजा असू दे. आणि ती कशी जागृत करून आपण, आणि त्या जागृत करण्याच्या मागे आपला काय हेतू असावा, हे खूप महत्वाचं आहे. हां. नाहीतर एखादा जो चांगलं त्याला विवेक नसेल, त्याच्या हातामध्ये एखादी जादूचा दिवा द्यावा, ज्याने त्याला काही मिळेल, तर तो त्याचा बरोबर उपयोग करणार नाही हे माहिती आहे आपल्याला, कारण त्याची पात्रता नाही. त्यामुळे हे ऐकताना आपण विचार करायचा की काय आहे, आणि खूप टेक्निकल आणि कॉम्प्लिकेटेड असे टर्म्स आहेत. सो आय विल रीड इट. I will give 1 or 2 line analysis of it. That's it. कारण it is a very um, detailed. At the same time, it assumes that one has a proper understanding of each asana आणि चक्र. हे assumption आहे. आणि ह्याचा एक एक ओळ अभ्यास करण्यासारखी आहे. खरंच एक ओळ अभ्यास करण्यासारखी आहे. काल मांडी कशी घालायची तिथपासनं डिस्क्रिप्शन दिलं होतं. ओके. तर काल त्यांनी मूलाधार चक्रापर्यंत सांगितलं होतं. तर पुढे बघूया काय. ओके. तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बहुमूळी दिसे थोरी व आली माझी उभारलेनी दंडे शिरकमल होय गाढे नेत्र द्वाराची कवाडे लागू पाहती वरचिले पाते ढळती तळीची तळी पुंजाळती तेत अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहोनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावे पडे नासाग्री पीठी. म्हणजे त्याने कालपर्यंत सांगितलं असं होतं की मांडी अशी घालायची, टाच आहे ती आपल्या पेरिनियमच्या इथे टच झाली पाहिजे, आणि मग लेफ्ट टाच आपल्या राईट टाचेवर बसली पाहिजे. सो ऑल दीज डिटेल्ड डिस्क्रिप्शन्स ही हॅड गिव्हन. मग आज काय सांगितलं की तव करसंपुटे आपैसे, आणि मग हा लेफ्ट हात आहे ना आपोआप आपला गुडघ्यांवर जातो. अशी मांडी घातली आहे लेफ्ट, आणि हा हात जेव्हा दोन्ही असे जे तळहात आहेत ते असे गुडघ्यांवर गेले की आपोआप आपले खांदे वर येतात आणि मान मध्ये येते, म्हणजे बॅलन्स पॉस्चर. दॅट्स व्हॉट ही इज ट्राइंग टू से इन अदर वर्ड्स, राईट? आणि मग काय होतं की आपल्या पापण्या अशा बंद होतात, अर्ध्या बंद अर्ध्या उघड्या, अर्धोन उन्मिलित. उन्मिलित म्हणजे उघडं, अर्ध म्हणजे अर्ध, अर्धोन्मिलित असे. आणि
आत जाते दृष्टी आणि नासाग्र पिठी स्थिर होते. असं बेसिकली मेडिटेटिव्ह पोज. ऐसे आतूच्या आतूची रचे, बाहेरी मागुते नवचे, म्हणून राहणे आधिये दिठीचे तेथेची होय. आता दिशांची भेट घ्यावी, का रूपांची वास पाहावी, हे चाड सरे आघवी आपैसया. असं एकदा या आसनात बसलं आणि डोळे असे अर्धोन्मीलित होतात आणि आत जातं कॉन्सन्ट्रेशन, तेव्हा काय होतं, आता दिशांची भेट घ्यावी, इकडे जावं तिकडे जावं, त्यांना फोन करावा, ह्यांना जाऊन भेटावं, का रूपांचा वास पाहावा, का वेगवेगळ्या गोष्टी बघाव्यात, भेटाव्यात, ते हे चाड सारं आघवी आपैसया, ते आपोआप बंद होते ती इच्छा. मग कंठनाळ आटे हनुवटी, हे हडवती दाटे, ते गाढी होवोनी नेहटे वक्षस्थळी, माझी घटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमारा. मग ही हनवटी आहे ना, ती इथे लॉक करतात, इथे त्याला जालंधर बंध म्हणतात, हे अर्जुना असं सांगतात. सो दिस इज अ हठयोग जे आहे. आता त्यांचे बंधू जे होते निवृत्तीनाथ, ते तर हठयोगातल्या परंपरेतले आहेत. त्यामुळे ह्या ज्या वेगवेगळी बंध म्हणजे काय, लॉक केल्यावर काय होतं, एनर्जी लॉक होते. सो इट इज व्हेरी क्लिअर, आपले जे पूर्वज होते, की योगी जे आहेत ते एनर्जी लॉस नाही करायचे, ते लॉक करायचे आणि त्या एनर्जीचा ते यूज करायचे. सो असं केलं की मग एनर्जी लॉक येते. जालंधर बंद, आता त्यांनी काय सांगितलं होतं, मूलाधार बंद केलं होतं त्यांनी, बरोबर आहे ना, खाली जे आहे ते मूलाधार ते बंद केलं होतं आणि आता जालंधर बंद केलं. म्हणजे काय झालं, इकडनं लॉक आणि खालनं लॉक केलं. असं दिस इज ऍक्च्युअली व्हेरी टेक्निकल अँड इट हॅज अन इम्पॅक्ट. ओके, तसं ते आता जालंधर बंद बद्दल सांगितलं. नाभीवरी पोखे उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू, स्वाधिष्ठानावरी चले काठी, नाभिस्थना तळवटी, बंधू पडे किरीटी, वोढियाणा तो. आता मूलाधार चक्राबद्दल बोलले, त्याच्यानंतर नाभी म्हणजे आपली जी नेवल आहे, बेंबी म्हणतात कलोकियल लँग्वेज मध्ये, त्याच्यावर त्या जवळ जे स्थान आहे तिथे स्वादिष्ठान चक्र असतं, तर ते ऍक्टिव्हेट होतं. ऐसी शरीर बाहेरीकडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. आता शरीराचा अभ्यास बाहेर चाललाय, पण आत मनाचं सगळं जे मनाचा धर्म काय असतो, जनरली मनाचा जसा अभ्यास असतो तसा त्याचा धर्म असतो. कसं कोणी नाहीये घरात तर का, किंवा लहान मूल पण असेल, काही कर्म करायला, काही एंटरटेनमेंट करायला नाहीये सेन्सेसला, तर पहिली गोष्ट काय म्हणतो माणूस, कंटाळा आला आणि जनरली असं. वाय? बिकॉज दे आर बोर्ड, their mind doesn't have anything to do, that's why. सो शरीर साधनेतून मनाचं कंट्रोल. सी 5 कोश सांगितले होते आपल्याला, म्हणजे मी त्या दिवशी नमूद केले होते, तैत्रीय उपनिषदात वगैरे आहे. तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे व्यक्त आहेत. अव्यक्त आहे आनंदमय कोश, इट इज नॉट मॅनिफेस्टेड. ओके, तर ह्याच्यामधले 4 मधले जर तुम्हाला आता मन कंट्रोल करायचं असेल,
तर तुम्ही विज्ञानमय कोशाने करू शकता. सटल, ग्रॉस, ग्रॉसर, ग्रॉसेस्ट. हे सूक्ष्म आहे, स्थूल आहे आणि ह्याच्यापेक्षा स्थूल आहे आणि हे सगळ्यात स्थूल आहे. आणि तर आपण सूक्ष्मनी जे स्थूल आहे त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. पण आपण स्थूलावर जे करतो त्याने पण सूक्ष्मावर परिणाम होतो. म्हणून जर मन कंट्रोल करायचं असेल तर प्राणाने कंट्रोल करता येतं. ते टेम्पररी आहे. मन कंट्रोल करायचं असेल तर आपल्या इंटेलेक्टनी पण कंट्रोल करता येतं. तसंच आपल्या शरीराने पण प्राणानी मनावर कंट्रोल करतात. तर हे जे मनानी आता जे शरीर ते म्हणतात शरीर आणि प्राण ह्यानी हे मनाचा तो हे मोडतात. जो पॅटर्न आहे तो. ते आतुत्राय मोडे मनोधर्माची. हळूहळू हळूहळू शांत होतं ते. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाची. कल्पना निमे मला हे पाहिजे ते पाहिजे असं करायला पाहिजे तर ते हळूहळू कमी होतं. प्रवृत्ती शमे प्रवृत्ती इथे जातो तिथे जातो मी हे करतो ते करतो नाही प्रवृत्ती नाही होत. अंग मन विरमे रमत मन त्या ठिकाणी. सावियाची क्षुदा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवणही हरपली न दिसे वेगा. निद्रा भूक हे विसरतो तो कारण तो मग्न झालेला असतो साधनेत. जो मूळ बंधे कोंडला अपानो माघवता मुरडला तो सेवेची वरी साकडला धरी पुगे. बघा 5 प्रकारचे प्राण आहेत. आय एम नॉट गोइंग टू गो इनटू डिटेल. खूप वाचायचं आपला पारायण आहे ऍक्च्युली प्रवचन नाहीये. तर प्राण अपान. आता प्राण जो आहे तो वर असतो आणि अपान आहे तो खाली असतो. तर अपानाची काय प्रवृत्ती असते खाली जायची आणि प्राणाची वर खाली इथे. तर काय आता आपण जेव्हा मूलबंध केलं तेव्हा काय झालं अपानु कोंडला राईट. मग तो तिथेच साकडलाय असं ते सांगतात. शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणपुरेसी झुंजे राहोनिया. मूलाधार स्वादिष्ठान मग मणिपुर. तर काय होतं तो मुरडलाय तो थांबलाय. आता काय होतं काही तुम्ही जर आता तुम्ही कशात जर जे नॉर्मल प्रोसेस चालू होतं आणि तुम्ही थांबवलं लॉक लावला तर काय होणार कोंडणार ना काहीतरी त्याचा इम्पॅक्ट होणारच. मग ते सांगतात काय इम्पॅक्ट होतो आणि तो मणिपुराला असा हे करतो कारण ते आता मूलाधार आहे मग स्वादिष्ठान आहे आणि मग मणिपूर आहे. तर जेव्हा इथे कोंडला आहे तर तो वर जायचा प्रयत्न करतो आणि मग तो म्हणजे बेसिकली चॅनल आहे तिथे वर सरकायचा प्रयत्न करतो कारण खाली नाही जाऊ शकत आणि देन इट इज ट्राइंग टू जसं काय तो हे ठोकतोय. दिस इज अ व्हेरी सुपरफिशियल डिस्क्रिप्शन आय एम गिव्हिंग यू बट फॉर द ईज ऑफ अंडरस्टँडिंग. मग थावलिये वाहटुळी सैग घेऊनी घर डहुळी बाळपणीची कुहीटुळी बाहेर घाली. आणि असं झालं ना की जी पण घाण असते काय 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 असतं ना लहानपणापासून ते बाहेर पडतं. कधी जुलाब होतील किंवा काय उलट्या होतील काय काय होतात गोष्टी. भीतरी बळी वळी न धरे कोठ्या माझी संचरे. कोठ्या माझी खाली आतड्यांमध्ये कफपित्ताचे थारे उरोने दी. कफपित्ताचं सगळं जे असतं त्या खूप गोंधळ होतो आतल्यात. धातूचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत. 7 सप्त धातू असतात आपल्यात. रक्त मांस मेध मज्जा अस्थि आणि मग शुक्र असं आहे. 7 डिफरंट लेयर्स आहेत आपल्या शरीराचे. तर ते सांगतात की काय होतं धातू समुद्र ओलांडी मेधाचा पर्वत मोडी
फोडी आतला मज्जा काढी अस्थिगत, अस्थिमध्ये म्हणजे बेसिकली इट टर्न्स अपसाइड डाऊन. नाडी ते सोडवी, नाडी नाडी आहेत त्याच्यात गाठी आहेत म्हणतात. गाठी म्हणजे नॉट्स असतात असं म्हणतात. नाडी म्हणजे काय? तर हे जे शरीर आहे आपलं अन्नमय, तर त्याचे प्राणमय, आणि नाडी जे आहे त्याच्यातनं एनर्जी जात असते. आता प्राण प्राण वगैरे त्या नाडीतनं प्रवास करत असतात. तर नाडी म्हणजे काय? वेन्स नाही. चायनीज टर्मिनॉलॉजीमध्ये मेरिडियन्स असं म्हणू शकतो आपण. तर नाडी सोडी म्हणजे जर तिथे त्या नाडीत जर गाठ असेल, ब्लॉक असेल ना, तर ते सोडतं, ते ओपन अप होतं असं म्हणतात ते. गात्रात्रे विघडवी साधका ते भेडसावी परी बिहावे ना, आणि खूप त्रास होतो. पण त्याने घाबरायचं नाही. बिहावे ना व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट. आप म्हणजे पाणी, पृथ्वी म्हणजे पृथ्वी म्हणजे अर्थ. हे दोन आहे. आपलं शरीर पंचमहाभूतांचं आहे. तर आप पाणी आणि पृथ्वी ह्याने कफ प्रधान असतं. तर हे खूप कालवणं होतं त्याच्यात. सगळ्यात जास्ती जे जड असतं, जड म्हणजे जे स्लगिश असतं, जे हेवी असतं, ते पाणी आणि पृथ्वी आहे. मग त्याच्यात जास्ती घाण साचून तिथेच राहण्याची संभावना असते. मग ते बेसिकली क्लीन होतं बेसिकली या प्रोसेसमध्ये. तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ये. आणि असं आसन केल्यामुळे ती जी शक्ती असते तिचं नाव कुंडली आहे, कुंडलिनी. आता तिचं वर्णन आहे. दिस इज रिअल. जे नाथयोगी जे आहेत त्यांनी हे, त्यांना असं वाटतं काय नाव द्यावं आपण त्याला, चला कुंडलिनी नाव द्यावं. नाही, हा अनुभव आहे. हे त्यांनी शास्त्रांमध्ये अभ्यास कसा करतो आम्ही, की कुठलीही गोष्ट प्रमाणाशिवाय आम्ही ऐकत नाही. प्रमाण म्हणजे काय? मीन्स ऑफ नॉलेज. म्हणजे हा संतोष बोलतोय म्हणून ते बरोबर असणार. नो वन केअर्स अबाउट व्हॉट संतोष सेज. तर त्याच्यासाठी वेगवेगळी प्रमाण आहे. एक प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, मग शब्द प्रमाण, आणि नंतर मग अशी ही 3 मेजर प्रमाण आहेत. पण नंतर अर्थापत्ती प्रमाण, तसं एक आप्त प्रमाण पण आहे. आप्त प्रमाण म्हणजे जे सियर्स आहेत त्यांनी मेडिटेशन मध्ये काही व्हिज्युअलाइज नाही, व्हॉट हॅज बीन मॅनिफेस्टेड टू देम, त्याला पण आम्ही प्रमाण मानतो. सगळीच शास्त्र नाही मानत, सगळीच दर्शनशास्त्र नाही मानत, पण प्रत्यक्ष प्रमाण ते सगळी दर्शन मानतात. व्हॉट इज सीन इज देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. पण शब्द प्रमाण आणि मग अनुमान प्रमाण पण खूप, इन्फरन्शियल नॉलेज पण खूप आहे. ऑन्टॉलॉजी म्हणून म्हणतात त्याला. अँड देर इज अ लॉट ऑफ अनालिसिस की वाय वी शुड बिलीव्ह दिस, वाय वी शुड अग्री विथ दिस. इट इज नॉट बिकॉज आम्हाला वाटतं, माझी श्रद्धा आहे म्हणून. नो, इज अ लॉट ऑफ अनालिसिस. तर हे जे आहे हे योगचे प्रत्यक्ष म्हणतात. योगचे प्रत्यक्ष म्हणजे त्यांनी योगाची साधना करून त्यांना जे प्रत्यक्ष होतं, ते जे त्यांनी सांगितलं, लिहिलं, त्याला योगाचे प्रत्यक्ष. हे योगाचे प्रत्यक्षाचं ज्ञान आहे. तर त्यांनी सांगितलं, आता काय होतं, हे आसनं केली की त्यांचा उबारा शक्ती करी उजागरा कुंडलिनी आहे. कसं असतं ते? नागिणीचे पिले, छोटी नागिणीचं पिल्लू, कुंकुमे नाहले, जशी लाल कुंकुमाने त्याच्यावर हे केले, अंघोळ घातले. वळण घेऊनी आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, तशी गोल गोल फिरून भरले.
अधोमुख सरपिरी निजैली असे. अधोमुख खाली अशी ती जशी काय झोपली आहे. कुठे? मूलाधारामध्ये. विद्युलतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरेयाची चोखडी घोटी व जैशी. जशी काय विद्युलता इलेक्ट्रिसिटी किंवा थंडरस्टॉर्म्सचं जसं असतं ना एकदम तेज, तसं वन्ही ज्वाळाची घडी. जशी काय वन्ही वन्ही म्हणजे आग, आगाची घडी तशी ती आहे एकदम एकत्र केलेली घोटी व जैशी. तैसी सुबुद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावध होय. जसं काय ते हे आसनं करून वज्रासनं करून वगैरे जसं काय कोणीतरी चिमटा काढला ती अशी जरा दचकेल ना तसं ते झालं. बेसिकली दिस इज कॉल्ड अवेकनिंग. इट इज स्लीपिंग अँड इट्स अवेकन ना. ते तर नक्षत्र जैसे उलंडले. काय होतं ते अवेकन झाल्यावर? की सूर्याची आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. जसं काय नक्षत्र खाली पडले इतकं तेज असतं त्यात. तैशी वेढिया ते सोडिती तैसे वेढिया ते सोडिती कवितके आंगे मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे. ती अंग मोडते आणि जसं काय शक्ती उठली आहे. सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे विलिविते होय मीश. मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. म्हणजे ती झोपते अंग मोडते आणि जसं काय आता उठल्यावर अरे बापरे मला खूप भूक लागली असा तोंड पसरून मग ती वर जायला लागते. ते हृदय कोशा तळवटी झोपवनो भरे किरीटी तया सगळ्याची मिठी देव निघाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासांची वडवाळी आरोगू लागे. whatever is in its path it eats. Now you can say that there has to be purity. नाहीतर म्हणून ते यम नियम आणि मग आसन हे सगळं केलं की इम्प्युरिटीज जातात आणि मग ती वर जाऊ शकते प्रॉपरली. नाहीतर इट कॅन क्रिएट इश्यूज. आय एम टॉकिंग व्हेरी सुपरफिशियल, जस्ट बेस लाईन. जे जे ठाय समास तेत आहाची जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हियाची भरी. मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंडे भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा. आणि हे असं त्यांनी खाल्ल्यामुळे ना सगळे सांधे सगळं स्वच्छ होतं, क्लीन होतं असं लिहिलंय. हा आणि ऊर्ध्वीमध्ये जे जे खंड असतात ते क्लिअर करते ते. अधोभाग तरी न संडी जरी न खेचेही सत्वकाळी त्वचा धुनी जडी पांजरेशी. अस्थिचे नळ निरपे शिरांचे हिर वोरपे तव बाहेरी विरुडी करपे रोम बीजांची. मग सप्तु धातूंच्या सागरी तहानले घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. ऍक्च्युली ती आपलं तसं मूलाधारामधलं स्थान सोडत नाही. न सांडी अधोभागना तरी न सांडी पण नखेची ही सत्व काढी. पण ती प्रत्येक भागातलं, कारण ती आता अवेकन झालंय, प्रत्येक भागातलं जे इम्प्युरिटीज असतं ना ते काढून टाकतं आणि त्याच्यामुळे काय होतं ना सप्तधातून जे खडखडीत होतात तो माणूस असा बारीक होतो. त्याचं हे काय जसं त्याच्या मधनं कोणीतरी काय पिळून काढलंय तसं होतं ते तो योगी.
जसं काय उन्हाळ्यात करपतात ना कोणी, तसं खडखडीत. नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे 12. नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे 12. 12 अंगुळापर्यंत आपला जनरली वारा जात असतो असं ते म्हणतायत. तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. तो जात नाही, तो आत जातो. तेथ अधिवरवते अंकुचे, ऊर्ध्व तळावते खाचे. जया खेवा माझी चक्रांचे पदर उरती. एरवी तरी दोन्ही तेव्हांची मिळती. परी कुंडलिनी नावे कदुश्चिती होती. ते तया ते म्हणे परवती. तुम्हीची कायासी एथ. तेथ अधवरवते अंकुचे, ऊर्ध्व तळवते खाचे. जया खेवा माझी चक्रांचे पदर उरती. एरवी तरी दोन्ही तेव्हांची मिळती. परी कुंडलिनी नावे कदुश्चिती होती. ते तया ते म्हणती परवती. तुम्हीच कयासी एथ. जसा तो प्राण आत जातो, कारण आता तो बाहेर एवढा न पडता आत जायला लागतो आणि जसं कमळाची हळू-हळू पाकळ्या उमलतात तसं तसं आत ती चक्रांच्या पाकळ्या उघडायला लागतात, असं डिस्क्रिप्शन आहे. ऐके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही न उरवी. आता आपाते तव ठेई पुसोनिया. ऐसे दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये. मग सौम्य होऊनी राहे सुषुम्नेशी. तेथ तृप्तीचे संतोषे, गरळजे वर्मी मुखे. तेणे तिये चिनी पियुषे प्राणुजिये. तर बेसिकली प्रश्नोपनिषदात, उपनिषदात, वेदांमध्ये असे लिहिलंय की ह्या ज्या नाड्या आहेत त्या 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरात. आणि 72,000 नाड्या आणि त्यांचे वेगवेगळे कार्य असतात. त्याला 3 महत्वाचे आहेत: इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. सुषुम्ना मधली आहे इडा आणि पिंगळा. पिंगळा ही सूर्यनाडी, इडा इज चंद्रनाडी. चंद्र आणि सूर्य नाड्या, असं म्हणजे एक हीट आहे आणि एक कामनेस आहे. लेफ्ट आहे ती काम असते, थंड असते. राईट आहे ती हीट असते त्याच्यामध्ये. आणि सुषुम्ना आहे ती मधली असते. तर इडा आणि पिंगळा, काही जणांची इडा जास्ती चालू असते, काही जणांची सुषुम्ना जास्ती चालू असते. पण ह्या ज्या 3 नाड्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा प्युरिटी येते तेव्हा सुषुम्ना ओपन होते आणि या सुषुम्नेमधनं वर कुंडलिनी वर जाते. तर इडा आणि पिंगळा, हीट, मून अँड सन, आणि मधलं जे आहे सुषुम्ना, दॅट इज बॅलन्स. सो बॅलन्स करायच्यात एनर्जीज. नॉट टू हॉट, नॉट टू कोल्ड, बॅलन्स. आणि आपली पृथ्वी बघा ना, त्याच्यामध्येच आहे ना. Everything is connected, everything makes sense, and everything comes on to the same thing, you know. Amazing. तर आता ते काय म्हणतात की सी ऍक्च्युली पृथ्वी आणि पाणी आहे ना, हेच आपल्याला कनेक्टेड ठेवतं. These are the elements that make us स्थूल प्रायमरीली. तर ते खाऊन टाकते ती, असं लिहिलंय. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये. मग सौम्य होऊनी राहे सुषुम्नेशी. ती दोन्ही भूते तिने खाल्ली. कोणी? कुंडलिनी. आता ती सुषुम्नामध्ये थांबलीये, सौम्य हो. तेथे तृप्तेचेनी संतोषे, तिथे तृप्तीने, संतोषाने ती राहते. गरळजे वर्मी मुखे, जसं आपण व्यवस्थित जेवल्यावर कसं ढेकर देतो, गरळजे वमी, वमी म्हणजे वर, मुखे
तेणे तियेचिनी पियुषे प्राणुजिये. पण ती म्हणजे कुंडलिनी असा तृप्तेचा ढेकर देते, पण ते त्याच्यामध्ये म्हणजे अमृताचे प्राण बाहेर पडतात. आपण ढेकर दिला घामास, पण अ, कुंडलिनी जेव्हा जेव्हा हे करते तेव्हा पियुष, अमृत, जस्ट अमेझिंग. तो अग्नियातोनी निघे परिसभाय निववंचू वंची लागे ते वेळी कसू बांधती आगे सांडिली पुढती. आणि त्यामुळे तिच्यामध्ये जे पियुष असतं त्यामुळे सगळ्या अवयवांना हळूहळू त्याचा अ, अनुभव यायला लागतो. मार्ग मोडिती नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मो नाही. आणि वेगवेगळ्या नाड्यांचे प्रवाह बंद होतात आणि नवविध वायू, आता मी हे सांगितले 5 आहेत, त्याच्यामध्ये अजून त्याचे सब टाइप्स आहेत 4. ते त्याचा पॅटर्न सगळा चेंजच होऊन जातो. म्हणून जो शरीराचा रेग्युलर धर्म आहे तो नाही आहे, असं ते सांगतात. इडा पिंगळा एकवटी, इडा आणि पिंगळा एकवटी. गाठी तिन्ही तिन्ही सुटती गाठी, नॉट आहेत त्या सुटतात तिन्ही. चाही पदर फुटती, चक्रांचे हे 6 चक्र आहेत. 6 चक्र आहेत, ते त्यांचे पदर फुटती. मग शशी आणि भानू ऐसे कल्पिजे जो अनुमानू, तो वातवरी पवनू गिवसता दिसे. बुद्धीची फुळकी विरे, बापरे टाइम, परिमाळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी, तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्ती मुखे, तेणे नाळके रस भरे, तो स्वर्गा माझी संचरे, जेथीचा तेथू मुरे प्राण पवनू, तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे, कोंदली राही रसे वोतलेनी. बुद्धी विरून जाते, रिफाईन होते, आणि घ्राणी परिमळी उरे, परिमळू, खूप सुंदर वास वगैरे यायला लागतो. These are experiences that happen. तैसे पिंडाचे नियाकारे, ते काळाची का अवतरे, वरी त्वचेचे पदरे पांघुरली असे, जैसे आबाळाची भूती करोनी राहे घबसती, मग फिटिलिया दीप्ती करोने. आता वेगवेगळे एनॉलॉजीज दिलेत, रूपक वगैरे म्हणतात. तैसा आहाच वीर कोरडा, त्वचेचे असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय, मग काश्मीरीचे स्वयंभ, का रत्न बीज निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसे दिसे. एव्हरीथिंग लुक्स ब्युटिफुल, कांती उजळते, हे ते सेइंग. ना तरी संध्या रागींचे रंग, काढूनी वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. संध्याकाळी पश्चिमेला जो सुंदर कलर येतो ना, तसं इतकं मोहक असतं त्याचं शरीर. कुमकुमाचे भरीव सिद्धा रसांचे वोतीव, मज पाहता सावेव शांती ती ते आनंद चित्रींचे लेप, ना तरी महासुखांचे रूप, की संतोष तरुचे रोप ठावले जैसे, तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना रसनिला मळा कोवळिकेचा. म्हणजे त्याचं शरीर जे असतं ना, ते असं वाटतंय जसं काय कनक चंपकाचा कळा, जसं काय सोन्याचे
चंपक कळी आहे तसं एकदम नाजूक, किंवा अमृताचा पुतळा, जे अमूर्त आहे अमृत, त्याला मूर्ती नाही तसा दिसतो तो किंवा ती व्हॉटएव्हर शरीर. हो का जे शरीर शरदियेची बोले चंद्रबिंब पाल्हेले का तेजीचे मूर्त बैसले आसनावरी, तेजाचे मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतू गावावा. कृतांतू हा शब्द 4थ्या वेळा आला असेल. कृतांतू काय आहे? कृत अंतू, कृतांतू यम यम. मग देहाकृती बिहे कृतांतू गा. तो यम घाबरतो त्या व्यक्तीला, तो व्यक्ती घाबरायचं बंद करतोय आम्हाला. आता हे ऐकून कदाचित सगळ्यांना वाटेल की आपण हे करावं. वृद्धाप्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा. त्याचं एजिंग जसं काय कमीच होतं, परत येतं एजिंग, आणि तारुण्याकडे जायच्या ऐवजी ही गोज बॅक अँड ही बिकम्स लाईक अ किड. वयसा तरी ये तुलेवरी एरवी बाळाचा बाळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपम. पण धैर्य खूप असतं, बाळासारखं असतं पण धैर्य खूप असतं. कनकद्रुमाचा पालवी रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी भरवी नवी निघती. नख वगैरे एकदम, जे लिटरली, आणि मी पाहिलेलं पण आहे. दातही आन होती परी आपडे साने जती, जैसे दुबाही बैसे पांती हिरे यांची, माणिकुलियांचिया कणिया सावियाची आणुमिया, तैसिया सर्वांगी उधवती आणिया रोमांचिया. करचरण तळे जैसी का रातोत्पळे, पाखाळी व होती डोळे काय सांगो. तुझे डोळे इतके सुंदर दिसतात की काय सांगू. बेसिकली एक तेज येतं, आणि योग्यांचं तेज, आता आमचे महाराज, आपले महाराज हे योगी होते. सो ज्यांनी त्यांना पाहिलं असेल त्यांनी हे अनुभवलं असेल. यू गेट fixed or attracted, or that person is magnetic. Why? Because of the energy. Nothing to do with that person, because of the energy of the sadhana. निडाराचे नि कोंदाटे मोतिये नावरती संपुटे, मग शिवणी जैसी उतटे शक्ती पल्लवांची, तैशी पातियांची कवळीये न समाये दीठी जाकळोनी निघो पाहे, अदिलीची परी होये गगना कवळती. आणि त्याची जी शक्ती असते, त्याच्या या दृष्टीची, ती गगनाला ग्रास्प करू शकते. Basically it is another expression what he's just telling the description of how beautiful a yogi is. ऐके देहो होय सोनियांचे परी लाघवये वायूंचे. जसं काय सोन्यासारखा देह होतो आणि लाघव होतो. लाघव म्हणजे हलका. कधी पण तुम्ही एक्सरसाइज जर एकसारखं केलं तर तुम्हाला काय वाटतं, अरे काय मस्त हलका हलका वाटतंय, राईट. इनर्शिया नसतो, लाघवता. जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. आप आणि पृथ्वी, आप म्हणजे पाणी, पृथ्वी म्हणजे पृथ्वी, तिचा अंश नाही म्हणून लाघवता असते. मग समुद्र पहिले कडील देखे स्वर्गीचे आलोचू आईके, मनोगत ओळखे मुंगी येचे. स्वर्गीचे, स्वर्गामध्ये काय चाललंय ते ऐकू शकतो, आणि मनोगत ओळखू शकतो मुंगीचे. इट इज, I have known people, I should not say known, I have seen people.
जे मनातलं ओळखू शकतात, ते सांगतात. ते योगी जे असतात, ते ह्याच्यामुळे साधनेमुळे येतं. म्हणून मनोगत ओळख हे मुंगी आहे म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींचं पण पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लगे, येणी येणे प्रसंगे येता बहुता सिद्धी. त्यांनी जरी पाण्यावर चालले तरी पाणी नाही लागत पायावर. अशा वेगवेगळ्या सिद्धी मिळतात. ऐके प्राणाचे हात धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्ये मेचेनी दादरे हुनी हृदया आली. आता ही जी कुंडलिनी होती, ती प्राणाचा हात धरून आता ती वर गेले त्या स्पेस मध्ये, गगनाच्या पावटी करुनी, मध्ये जिने दादरे हुनी, अशी ती मध्ये दादरे हुनी म्हणजे स्टेप्स, हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा, जगदंबा आहे ती. आपण जातो ना महालक्ष्मीला वगैरे, तुम्ही जा महालक्ष्मीला जाता, तुम्ही लाईनीत उभे राहतात, जर मेन द्वारातून गेला तर लेफ्टला आहे बघा तिकडे त्याचं यंत्र. ती किती सुंदर वाटतं हे नाव. ती कुंडलिनी कोण आहे? जगदंबा आहे. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, चैतन्य चक्रवर्ती, जिया विश्वबीजाचिया कोंबा, सावली केली शिवा जगदंबा. वाह! जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी. ती शून्यलिंग शिवा जे आहे तिथे शून्य, शून्य मीन्स नथिंग, राईट? शून्यलिंगाची पिंडी, इन दॅट नथिंगनेस विच इज एव्हरीथिंग, ती परमात्मा शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी, जिथनं प्राणाचा जन्म होतो, म्हणजे बेसिकली द कॉन्शियसनेस. आणि काय असं कुंडलिनीचं काय आहे? कुंडलिनी शक्ती आहे आणि शिवा आहे. सो कुंडलिनी वॉन्ट्स टू मीट शिवा. दॅट इज द जर्नी. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदयातू आली आली, तव अनुहाताची बोली, चावळे हे अनाहत चक्र. अनाहत चक्रात आली आता कुंडलिनी. अनाहत, हत म्हणजे वेगवेगळे साऊंड, आणि तिथे आले ती. शक्तीची अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेणे ऐकिले अळूमाळू, घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रूपडी, प्राण वाचिया मोडी, रेखिली ऐसी, हेची कल्पावे तरी जाणीजे, परी आता कल्पिते कैची, आणि जे परी नेणो काय गाजे, तिये ठाई. म्हणतात की आता मी जास्ती काही बोलत नाही, कारण हे जेवढं आपण त्याची डिस्क्रिप्शन देऊ, त्याची कल्पना म्हणजे नॉट इमॅजिनेशन, बट द वे इट इज, देर इज नो एंड टू इट. पण दिस इज व्हॉट दी योगाच्या प्रत्यक्ष इज. हे अनुभव आहे. विसरोनी गेलो अर्जुना, जवनाशू नाही पवना, तव वाचा आथी गगना म्हणून धुमे, तया अनाहतीचे मेघे, आकाश दुमो लाजे, तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज फिटे, आईके कमळ गर्भकारे, जे महादाकाश दुसरे, जेत चैतन्य आधुतरे करुणी आसिजे.
ते सांगतात की अरे अर्जुना, मी विसरून गेलो अर्जुना, जोपर्यंत ह्या जे प्राणमय क्षेत्रामध्ये जो वायू आहे, जोपर्यंत तो नाहीसा होत नाही, पर्यंत हे कमळ जे आहे अनाहताचे ते उघडणार नाही. सो कमळ गर्भकारे जे महादाकाश दुसरे, जेथे चैतन्य अधुतरे करुणी असिजे. म्हणजे बेसिकली इट हॅज टू प्राण हॅज टू नॉट स्टॉप, इट हॅज टू होल्ड. त्याला कुंभक म्हणतात, कुंभक. एनिवेज, not going to go into detail, we'll read. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिला. कसं आहे ते का, आता मी एकदा महाराजांच्या भोजन अन्नदान गृहामध्ये होतो, लाईनीमध्ये उभा. तर तुम्हाला ते माहितीये, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती. राईट. तर जसे शंकर भिक्षा मागतोय आणि पार्वती त्याला भिक्षा देते ना. हे मला वाचल्यावर आता त्याची आठवण झाली की जी कुंडलिनी जी परमेश्वरी आहे, ती जशी काय आता भरवते शिवाला, असं ते सांगतात. कुंडलिन्या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. तेजाची शिदोरी म्हणजे तेज जे आहे ना, शक्ती आहे, त्याची शिदोरी आहे तिच्याकडे. बुद्धीचे निशाके, बुद्धीची भाजी. हात बोने निके, जै हाताने भरवते ती, काय म्हणतात, घास. द्वैत जे थन दिखे तैसे केले, पण तिथे दोन नाही दिसत. ऍक्च्युली ती भरवते जशी, कारण ती एकच आहे ना, शिव आणि शक्ती काय वेगळे नाही आहेत. निजकांती हारविली मग प्राणूची केवळ जाहली, ते वेळे कैसी गमली म्हणविली पा. हा का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी, ते फेडुनिया वेगळी ठेवली तिया. ना तरी वायूचे आंगे आंगे झगटली, दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हरपली वीजू गगनी. वेगवेगळं डिस्क्रिप्शन आहे. तैशी हृदय कमळ वेरही दिसे सोनियांची जैशी, सरी नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. मग तिये हृदय भूमी पोकळे, जिरली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्ती माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे. ती शक्ती म्हणजे प्राणच. आता नाद बिंदू नेणीजे कला ज्योती, मनाचा हनमारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आठणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. असं ह्या परिस्थितीत आलं कुंडलिनी आणि शक्ती, त्या कल्पना सांडते, सुटतात. आणि पिंडे पिंडाचा ग्रासू, पिंड म्हणजे जो जीव असतो तो विलय पावतो आत्मस्वरूपात. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेताचा दंशू. दिस इज इन नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाचे मेन गुरु कोण आहेत? शिवा. शिवा इज
द मेन गुरु ऑफ नाथ संप्रदाय. शिवानी कोणाला सांगितलं? पार्वतीला. हा, शिवानी सांगितलं पार्वतीला. आणि पार्वतीनी पार्वती जेव्हा ऐकत होती तेव्हा मत्स्येंद्रनाथांनी ते ऐकलं अँड देन इट इज इन द परंपरा असं आहे नाथ संप्रदायाचं. तर त्याच्यामध्ये हे नाथ संकेताचा दंश म्हणजे शिवाचा आहे ना. परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. पण विष्णूंनी सांगितलं हे आता आपल्याला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तया ध्वनितेची केणी सांडुनी यथार्थाची घडी झाडुनी उपविले म्या जाणुनी ग्राहिक श्रोते. असं मी सांगितलं. ही जी ध्वनी जी नाथ संप्रदायाची ती महाविष्णूंनी सांगितली असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता आपण जे बघत होतो, आता बरोबर 92 झाले आज, पण आपण आपले जवळजवळ 10 श्लोक झाले, 92 ओव्या. तर तुम्ही बघितलं की कसं वेगवेगळ्या चक्रातून कुंडलिनी कशी पहिले चिमटा काढल्यासारखी अवेकन होते आणि मग ती वर जाताना किती त्रास होतो शरीराला, आणि मग ते गेल्याने मग वर काय होते. आणि ही परमेश्वरी आहे, जगदंबा आहे. पण आता जेव्हा जेव्हा ह्या स्थळांना जाऊ तेव्हा लक्षात आलं पाहिजे की कुंडलिनी जगदंबा आपल्यातच आहे. आणि हे जे शून्यलिंग आहे ज्याला ही जगदंबा भेटण्याचा प्रयत्न करते. These are all representations of energy, you know. आणि मग मूलाधाराला कोंडलाय आणि जालंधराला कोंडलाय. मूलाधार, स्वाधिष्ठान, मग मणिपुर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि मग सहस्र, असे 6-7 चक्र आहेत. असं ते सांगतात. आता आपलं कसं एका ठिकाणी जर ते अनाहत मध्ये गेले मग विशुद्धात जाईल, मग आज्ञाचक्रात जाईल. कुंडलिनी शक्ती एक सो मच रिच, आपली शास्त्र इतकी रिच आहेत. पण आपल्याला मोल नाही त्याचं. खरंच ही ज्ञानेश्वरी घराघरात वाचली पाहिजे. काय आहेत, 9000 ओव्या आहेत. जर नुसत्या ओव्या वाचल्या तर 20 ओव्यांना 100 ओव्यांना 20 मिनिटं लागतात. तरी नाही, वेळ नसतो आपल्याला. खरंच देवाच्या कृपेने आपण आज एवढं पण ऐकू शकतोय, खरंच कृपा आहे. तर डोळे बंद करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Slowly open your eyes. Hari Om.